महालपाटणे अपहार प्रकरण उपोषणकर्त्या योगेश अहिरेंना गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र। सीईओच्या बैठकीनंतर गुन्हा दाखल करू, उपोषण थांबवा। बातमी देवळा येथून। महालपाटणे ग्रामपंचायतीतील 17.38 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी 14 मे 2026 पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या योगेश सखाराम अहिरे यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती देवळा यांनी पत्र पाठवून उपोषण थांबवण्याची विनंती केली आहे। गटविकास अधिकारी यांनी दिनांक 16/5/2026 रोजी योगेश अहिरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की 15वा वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी इत्यादींमधून झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आपण उपोषण सुरू केले आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक हे दिनांक 5/6/2026 पावेतो रजेवर आहेत। ते कामावर हजर होताच आपली त्यांच्या समवेत बैठक आयोजित करून गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी आणि आपले उपोषण तुर्तास थांबवावे ही विनंती। महालपाटणे येथील योगेश अहिरे यांनी ग्रामपंचायतीत ₹17,38,974 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। विस्तार अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात अपहार सिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। गुन्हा दाखल होत नसल्याने त्यांनी 13 मे पर्यंतचा अल्टिमेटम देऊन 14 मे पासून पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते। गटविकास अधिकाऱ्यांनी सीईओ नाशिक यांच्या 5 जून 2000 रोजी परतल्यानंतर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे आता उपोषणकर्ते योगेश अहिरे काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। या पत्राच्या प्रती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक व पोलीस निरीक्षक देवळा यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आले आहेत। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा।